ठीक आहे. सीओ काय सांगते की बघा, डिफरन्शिएट बिटवीन इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक सर्किट. तर एक तुम्ही ह्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही काय बघता, दोन सर्किट बघता, इलेक्ट्रिकल सर्किट, ठीक आहे, प्युअर इलेक्ट्रिकल सर्किट आणि मेकॅनिकल सर्किट. इलेक्ट्रिकल प्लस मॅग्नेटिक, ठीक आहे. आता इलेक्ट्रिकल आणि हे मॅग्नेटिक हे दोन्ही वेगळे, ठीक आहे. तर आपण याला एक सेपरेट बघणार आहे आणि मॅग्नेटिक सर्किटला आणि दोघांचं कॉम्बिनेशन, ठीक आहे. आता तुम्ही जर बघताल की जेवढे पण इक्विपमेंट्स आहेत आपले, आहे ना, ते इलेक्ट्रोमेकॅनिकल आहे. इलेक्ट्रोमेकॅनिकल म्हणजे सॉरी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम प्रॉपर्टी, इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे ना. ते बघूया आपण डिटेलमध्ये, तुम्हाला सांगेल. तर त्या बेसवर आहे, म्हणजे तुमचं इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज मिळून जे तुमचं जे काही तयार होतंय ना, तर ते आपण या सब्जेक्ट मध्ये बघूया, ठीक आहे. इलेक्ट्रो म्हणजे तुमचं डिफरन्शिएट तुम्हाला कळायला पाहिजे की इलेक्ट्रिकल कोणतं आहे आणि मॅग्नेटिक कोणतं आहे, ठीक आहे. म्हणजे आता इलेक्ट्रिकल म्हणलं आपण, कंडक्टर म्हणलं तर त्याचे तुम्हाला एक माहित असेल बेसिक रेसिस्टन्स असतं, है ना, रेसिस्टन्स. तर मॅग्नेटिक मध्ये काय असणार, मॅग्नेटिक मध्ये मॅग्नेटिक मटेरियलचे रेसिस्टन्स, इलेक्ट्रिकल मध्ये रेसिस्टन्स म्हणतो ना, अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, है ना, अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. तसं मॅग्नेटिक मध्ये काय म्हणतो आपण, ठीक आहे ना, करंटला याच्यामध्ये काय म्हणतो, याच्यामध्ये काय म्हणतो आपण, ठीक आहे ना. मग हे सगळ्या जे टर्म्स आहेत ते आपण एक एक करून बघूया पुढच्या लेक्चर्स मध्ये, ठीक आहे. नंतर काय की इंडक्टन्स असतो. इंडक्टन्स म्हणजे आता तुम्ही जेवढे पण आपले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट म्हणा, जसं फॅन म्हणलं, ठीक आहे, मोटर म्हणा, तर त्याच्यामध्ये वाइंडिंग असते, बरोबर, वाइंडिंग असतं, कॉपरच्या वाइंडिंग असते, अल्युमिनियमचे असते, ठीक आहे. तर त्या वाइंडिंग म्हणजे तो ऍक्च्युली कंडक्टर झाला, तर त्याची एक इंडक्टिव्ह प्रॉपर्टी असते, इंडक्टर म्हणतो आपण त्याला, इंडक्टर जे वायर असते अशा, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, इंडक्टर. तर याच्या इंडक्टरच्या काही प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे. या इंडक्टरच्या काय प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे. आता तुम्ही बघा, मला वाटतं फिजिक्स मध्ये होतं तुम्हाला की म्युच्युअल इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स, हे आहे ना. तर हे आपण हे ऍक्च्युअल मध्ये पुढे इम्प्लिमेंटेड आहे प्रॅक्टिकली. सगळ्यात मोठा एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये इंडक्टन्सचा, म्हणजे त्या म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्सचा सगळ्यात मोठा एक्झाम्पल जसं काय म्हटलं आपण, ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. माहित नसतं तर आपण बघूया पुढे. ट्रान्सफॉर्मर जो असतो तो म्युच्युअल इंडक्टन्सच्या प्रिन्सिपल वर वर्क होतो. फॅराडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे ना, तो म्युच्युअल इंडक्टन्स, ठीक आहे. हे पण आपण पुढच्या याच्यामध्ये बघू. म्हणजे तुमचा CO1 जो CO1 आहे ना, कोर्स ऑब्जेक्टिव्ह 1 आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला काय कळणार आहे की इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक हे दोघांचं आपण कसं डिफरन्शिएट करतो, ठीक आहे. परत त्याच्यामध्ये काय आलं, सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स आलं, ठीक आहे. हे झालं तुमचं CO1. नंतर CO2 काय सांगतं, CO2 सांगतं कॅल्क्युलेट सिरीज, पॅरलल अँड कंपोजिट कॅपॅसिटर, ठीक आहे, ऍज वेल एज कॅरेक्टरिस्टिक्स पॅरामीटर ऑफ ऑल्टरनेटिंग क्वांटिटी, ठीक आहे. आता बघा, सिरीज पॅरलल हे कॅपॅसिटरच्या बाबतीत झालं, याचं CO2 मध्ये त्यांनी हे सांगितलं. पण आपण बघणार रेसिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, ठीक आहे. काय बघणार आहे, रेसिस्टन्स, कॅपॅसिटर आणि इंडक्टर, या एकदम डिटेल मध्ये बघणार आहे आपण, ठीक आहे ना. याची वेगळी कॅरेक्टरिस्टिक्स, फक्त एक सर्किट आहे त्याच्यामध्ये फक्त जर रेसिस्टन्स असला तर तो बिहेव कसा होणार, कॅपॅसिटर असला तर तो कसा बिहेव होणार, इंडक्टर असला तर तो कसा बिहेव होणार. हे झाले तीन. आता हे दोघांचं कॉम्बिनेशन, रेसिस्टन्स आणि कॅपॅसिटर एक सर्किट मध्ये असलं तर तो कसा बिहेव होणार, ठीक आहे. तसं दुसरं काय की रेसिस्टन्स आणि इंडक्टन्स हे जर एका सर्किट मध्ये असला, हे दोन्ही एका सर्किट मध्ये असले तर तो कसा बिहेव होणार. प्लस या तिन्हीचा कॉम्बिनेशन RL आणि C, है ना, याला R म्हणतोय, याला L फॉर इंडक्टन्सचा आणि C फॉर कॅपॅसिटन्स, ठीक आहे. तर या तिन्ही जर एका सर्किट मध्ये असतात त्याचं बिहेवियर कसं असणार. आता एका सर्किट मध्ये असतं तर कसं, ते दोन कॉम्बिनेशन मध्ये पॉसिबल आहे, एकदा सिरीज मध्ये असतील किंवा पॅरलल मध्ये असतील, ठीक आहे. हे झाला तुमचा CO2. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर इम्पिडन्स. इम्पिडन्स हा वेगळा शब्द आहे, ठीक आहे. तुम्हाला रेसिस्टन्स माहिती आहे, रेसिस्टन्स आय थिंक सगळ्यांना माहिती असेल. काय असतो रेसिस्टन्स, रेसिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट इन्सुलेटर और कंडक्टर विच अपोजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, ओके. म्हणजे तुमचं समजा एक सर्किट आहे, इलेक्ट्रॉन्स असं नॉर्मली तर हे असेच थांबलेले असतात, जोपर्यंत आपण याला काहीतरी फोर्स देत नाही, जोपर्यंत आपण त्याला एक पुश देत नाही, जसं तो पुश घ्यायला लागेल तसं तो
हीट जनरेट करायला लागतो है ना, हीट जनरेट करायला लागतो. मग याला अपोज करण्यासाठी ते समजा एक कंडक्टर आहे, कंडक्टरची स्वतःची एक प्रॉपर्टी आहे की बाबा तो माझ्यातून, म्हणजे समजा मी एक कंडक्टर आहे तर माझ्यातून मी इलेक्ट्रॉन्स फ्लो होऊन देणार नाही, ठीक आहे ना, पण तो फ्लो होणारच काय पण करून, मी त्याला विरोध करणार, त्याला म्हणतो आपण रेसिस्टिव्ह प्रॉपर्टी. या जगामध्ये जेवढे पण ऑब्जेक्ट आहेत त्याची स्वतःची रेसिस्टिव्ह प्रॉपर्टी असते, ठीक आहे ना, रेसिस्टंट प्रॉपर्टी असते. म्हणजे तुम्ही कशाला, म्हणजे कंडक्टरच्याच बाबतीत बोललो होतं त्यामध्ये, कंडक्टर म्हणजे काय, कंडक्टर म्हणजे ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स इझिली फ्लो होतात, त्याच्यामध्ये इझिली फ्लो होतात, म्हणजे त्याला जे अपोज करण्यासाठी जे फोर्स असतो तो एकदम कमी असतो, ठीक आहे. मग काय होणार की समजा मी एक कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन्स एकदम असे स्टॅटिक पोझिशन मध्ये, स्टॅटिक पोझिशन मध्ये कंडक्टर नॉर्मली इलेक्ट्रॉन्स असे कुठेही असतात, कुठं पण असतात, इलेक्ट्रॉन्स असे कुठेही कोणत्याही डायरेक्शन मध्ये असतात, ठीक आहे. आता ह्या इलेक्ट्रॉन्सला आपण काय केलं, एक धक्का मारला. कसा धक्का मारतो, आता मी तर धक्का मारणार नाही, मग मी काय करणार, इथून एक काहीतरी बॅटरी वगैरे लावून टाकतो, ठीक आहे. आता बॅटरी लावल्यामुळे काय होईल की माझं जे इथून एक फोर्स जाईल है ना, इथून एक इलेक्ट्रॉन्स जातील आणि ह्या इलेक्ट्रॉनचा धक्का मारतील. असा धक्का मारला की हे सगळे एका लाईन मध्ये येतील, असे एका लाईन मध्ये येतील आणि ते पुढे पुढे जायला लागतील. आणि ज्या ज्या डिव्हाइस मधून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्याच्यामध्ये तुमचं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, ठीक आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज, काय म्हणतो आपण, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रिसिटी, बरोबर. इलेक्ट्रॉन्सला तुम्ही त्याला पळवलं की तो हीट जनरेट करतो आणि तुमचा जो डिव्हाइस आहे त्याला वर्क करतो है ना. आता माझा मोबाईल म्हणा, तर मोबाईल मध्ये पण मी इलेक्ट्रॉन्सच फ्लो करतो, माझा फॅन मला इलेक्ट्रॉन्सच पळवतो, ठीक आहे ना. म्हणजे हे फक्त पळवण्यासाठी एवढी सगळी मेहनत आहे, ठीक आहे. हे झालं तुमचं सीओ म्हणजे कोर्स ऑब्जेक्ट. CO3 म्हणजे काय, डिराइव एक्सप्रेशन फॉर इम्पिडन्स. आता रेसिस्टन्स झाला, दुसरं काय कॅपॅसिटन्स झाला, तिसरं काय इंडक्टन्स झाला, ठीक आहे. आता ह्या तिन्हीच्या कॉम्बिनेशनने, म्हणजे आता एक सर्किट आहे समजा तुमचं, असं कधीच होणार नाही की फक्त एकच रेसिस्टन्स आहे झालं, असं सर्किट नसणार आहे, प्रॅक्टिकली तर नसणार आहे, ठीक आहे. मग याच्यासोबत एक इंडक्टन्स असतो, कॅपॅसिटन्स असतो समजा काय असं लावलेलं, ठीक आहे. म्हणजे तिन्हीचा कॉम्बिनेशन असतो. आता याला आपण रेसिस्टन्स जे आर आहे ना, रेसिस्टन्स आहे, जो रेसिस्टिव्ह प्रॉपर्टी आहे, जर तो अपोज करतो इलेक्ट्रॉन्सला, हा याची वेगळी प्रॉपर्टी, हा वेगळ्या प्रकारे इलेक्ट्रॉन्सला अपोज करतो. कॅपॅसिटन्स काय वेगळ्या प्रकारे अपोज करतो, ठीक आहे. नंतर तुमचा इंडक्टन्स आहे तो वेगळ्या प्रकारे अपोज करतो, ठीक आहे. मग हे तिन्हीचे वेगळे वेगळे इम्पिडन्स आहे, म्हणजे तिन्हीचं काम काय, अपोज करणं. काय करणं, अपोज करणं, कशाला, इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला, ठीक आहे. मग या तिन्हीचं कॉम्बिनेशनला मी काय सांगतो, इम्पिडन्स, ठीक आहे. इम्पिडन्स. तर हे तुम्हाला डिटेल मध्ये मी पुढे सांगेल कसं काम होतं ते, पण एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. करंट, पॉवर इन सिरीज, पॅरलल, RLC सर्किट, RLC म्हणजे आर एल आणि सी, तिन्हीचं कॉम्बिनेशन असतं, ठीक आहे. हे आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. नंतर फेजर डायग्राम आहे, प्रत्येकाची फेजर डायग्राम आहे, ते पण सांगतो मी काय. रिलेट फेज अँड लाईन इलेक्ट्रिकल क्वांटिटीज इन पॉलीफेज नेटवर्क, ठीक आहे. डेमॉन्स्ट्रेट द ऑपरेशन ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. मग ट्रान्सफॉर्मरचे काही टर्म्स आहेत ते बघूया, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर जे इलेक्ट्रिकल मध्ये, समजा बाय चान्स तुम्ही घेतलं ब्रांच, तर इलेक्ट्रिकल मध्ये जो ट्रान्सफॉर्मर डिव्हाइस होतो, हार्ट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, म्हणजे त्याच्याशिवाय काम होणार नाही तुमचं, ठीक आहे. तुम्ही किती मोठं काय करा, त्याला ट्रान्सफॉर्मर जर नसला तर होणारच नाही, पॉसिबलच नाही. तर ट्रान्सफॉर्मरची माहिती तुम्हाला मी जसं जसं पुढे पुढे जाऊन आपण तसं तसं सांगेल की ट्रान्सफॉर्मर काय आहे, काय करतं आणि त्याचा उपयोग काय, ठीक आहे ना. नंतर याच्यामध्ये दुसरं काय आहे, अप्लाय अनालाइज रेसिस्टिव्ह सर्किट, स्टार डेल्टा कन्व्हर्जन, हे तुम्ही फिजिक्स मध्ये वाचलं असेल, स्टार डेल्टा, डेल्टा स्टार, केव्हीएल, केसीएल है ना. परत थिअरम्स आहेत, डीसी सर्किट्स आहेत, हे सगळे आपण बघूया. लास्ट वाला आहे इव्हॅल्युएट वर्क पॉवर एनर्जी रिलेशन है ना, वर्क पॉवर एनर्जी हे सगळ्यांचं रिलेशन काय, ठीक आहे. तर हे सगळे पॉइंट झाले तुमचे कोर्स ऑब्जेक्टिव्ह मध्ये. जर आपण जेव्हा शेवटी हा सब्जेक्ट संपवतो ना, तर हे सगळं तुम्हाला माहिती आलं पाहिजे की इलेक्ट्रिकल सर्किट काय आहे,
इलेक्ट्रिकल सर्किट काय आहे, मॅग्नेटिक सर्किट काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्किट काय आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन काय आहे. ठीक आहे, हे सगळे पॉइंट तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये म्हणजे आपण जसं पुढचे लेक्चर करू ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. ठीक आहे, मग कळालं. तुमचा पेपर फायनल किती मार्कचा असतो, रिटर्न पेपर 70 मार्क्सचा, इंटरनल तुमचा 30 मार्क्सचा आहे. तुमचे असाइनमेंट हे ते जे असतं ना इंटरनल ते 30 मार्क्सचं आहे. प्रॅक्टिकल तुमचं 25 मार्क्सचं असणार. ठीक आहे, प्रॅक्टिकल तुमचे प्रत्येक प्रॅक्टिकल आहे ते 25 मार्कचा इंटरनल असणार आहे. टोटल 125 झालं. ठीक आहे, ओके कळालं. ठीक आहे, आता बघा तुमचा जो आता युनिट प्रमाणे जर गेलो आपण, तुमचं युनिट 1 ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे. तुमचा फर्स्ट युनिट आहे युनिट इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. मी पहिले युनिटचे नाव लिहितो सगळं. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम फर्स्ट युनिट झाला. नंतर तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट 2, इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड एसी फंडामेंटल. युनिट 3 आहे सिंगल फेज एसी सर्किट. सिंगल फेज एसी सर्किट. ठीक आहे, दिसतंय ना बोर्डवरचं सिंगल फेज एसी सर्किट. नंतर तुमचं आहे युनिट 4 पॉलीफेज एसी सर्किट. पॉलीफेज एसी सर्किट है सिंगल फेज ट्रांसफॉर्मर एंड सिंगल फेज ट्रांसफॉर्मर. ठीक आहे, आणि तुमचं पाचवं युनिट आहे डीसी सर्किट्स. आणि युनिट 6 आहे लास्ट युनिट. 6 युनिट आहे. शेवटचं युनिट वर्क पॉवर एनर्जी इन बॅटरी. वर्क पॉवर एनर्जी and बॅटरीज. ठीक आहे, बघा आता तुमचा फर्स्ट युनिट झाला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. नावातच तुम्हाला थोडासा अंदाज आला पाहिजे की काय आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिकल. ठीक आहे, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिकल आलं. मॅग्नेटिझम म्हणजे मॅग्नेट्स है ना, मॅग्नेटिक. त्याची प्रॉपर मॅग्नेटिक तुम्हाला तुम्ही फक्त असं ते बार मॅग्नेट बघितलं असेल. ठीक आहे, तर त्याचे खूप चांगल्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे ना, त्याच्या खूप चांगल्या प्रॉपर्टीज आहे आणि ते इम्प्लिमेंटेड प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, मोठ्या मोठ्या कार्स वगैरे मध्ये पण तुम्ही जर टेस्ला टेस्ला माहित असेल, टेस्ला मॉडेल. ठीक आहे, मॉडेल 3 वगैरे मॉडेल 4 त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मॅग्नेटिक प्रॉपर्टीज यूज केलेले आहेत. सध्या पण मॅग्नेट आपण त्याच्यामध्ये यूज केलेले. परत त्याचे वेगवेगळे अजून तर मेन ऍडव्हान्टेजेस कसं तुम्हाला हे थोडं कळायला पाहिजे की इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिझम या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे हे टॉपिक झालेलं आहे. ठीक आहे, आपण याच्यामध्ये डिटेल मध्ये बघूया. ठीक आहे, तर बघा आता याच्यामध्ये युनिट 1 मध्ये जर बघितलं आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, तर हे अभ्यास करायच्या अगोदर हा टॉपिक बघायच्या अगोदर आपण हे टॉपिक इलेक्ट्रोमॅग्नेटिझम बघायच्या अगोदर आपण पहिलं काय बघतो, रेसिस्टन्स काय. ठीक आहे, नंतर काय बघतो ईएमएफ काय. रेसिस्टन्स म्हणा ईएमएफ. ईएमएफ म्हणजे ईएमएफ म्हणजे काय माहितीये कोणाला, फिजिक्स मध्ये होता येते. ईएमएफ काय कोणाला माहितीये का? ईएमएफ माहितीये कोणाला? ठीक आहे, ईएमएफ म्हणजे काय, फक्त कसं जे तुमचे जे नाव दिलेले आहेत ना प्रत्येक ते याला, ईएमएफ झाला, रेसिस्टन्स झाला, या नावातच त्यांचे डेफिनेशन लपलेले असते. पहिले एवढं लक्षात ठेवा. ईएमएफ 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 म्हणजे काय, ई म्हणजे
इलेक्ट्रो, एम म्हणजे मॅग्नेटिक, एफ म्हणजे फोर्स, किंवा इलेक्ट्रो मोटिव्ह, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, हा एक झाला फोर्स, ठीक आहे. हा काय फोर्स आहे. जसं कोणत्याही याच्यामध्ये एक फोर्स जनरेट झाला, फोर्स जनरेट म्हणजे कशासाठी, आता एक एक्झाम्पल घेतो मी, मोटर, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ईएमएफ असतो. तर तुम्ही म्हणता ईएमएफ कुठं असतं, मोटर आहे, मग ईएमएफ कुठं आलं तुझं, तर त्याच्यामध्ये ईएमएफ जनरेट करावी लागते, ईएमएफ जनरेट करावी लागते. जसं त्याच्यामध्ये ईएमएफ जनरेट झाली की हा फोर्स झाला ना, फोर्स म्हणजे काय, त्याच्यावर धक्का लागतो, ठीक आहे ना. आता हा पेपर आहे, याला मी धक्का लावला की हा मूव्ह करेल, बरोबर. तर आपल्याला काय करायचं, मोटर आहे, मोटरला फिरवायचं, ईएमएफ जर जनरेट झाली त्याच्यामध्ये तर ते फिरेल ना, बरोबर ना. मग एक मोटिव्ह फोर्स आहे, मोशन, मोशन म्हणजे फिरवणारी फोर्स आहे. आणि इलेक्ट्रो है ना, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी, इलेक्ट्रिकलच्या अरेंजमेंटने आपण ती फोर्स जनरेट करणार आहे. ती कशी करणार आहे, काय करणार आहे, ते आपण पुढे बघूया, ठीक आहे. जसं जसं मला जे बेसिक्स वगैरे जे सांगायचंय, जे तुमच्या सिलेबस मध्ये पण नाही, ते पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत राहील, ठीक आहे. तर तुमचं काय, पहिलं रेसिस्टन्स झाला याच्यामध्ये, नंतर काय ईएमएफ झाला, ठीक आहे. रेसिस्टन्स झाला, ईएमएफ झाला, नंतर करंट झाला, ठीक आहे. मी टर्मिनॉलॉजी लिहितो फक्त. करंट, ठीक आहे. नंतर तुमचा पोटेन्शियल डिफरन्स, पीडी, पोटेन्शियल डिफरन्स, ठीक आहे. आता हे एक जर तुम्ही फिजिक्स वगैरे तुम्हाला होतं मोस्ट जणांना, तर फिजिक्स सॉरी जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, आता हे माहित असेल कोणाला काय पोटेन्शियल डिफरन्स. एक्झाम्पल सांगतो, तर थोडंसं हे लावतो त्याच्यात. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे समजा एक पाण्याची टाकी आहे खूप अशी, आपल्या गावा साईडला पाण्याची टाकी असतात मोठी, ठीक आहे ना. तर तुम्ही विचार केलाय तिथून त्या पाण्याची टाकी तिथे आहे, फार 1 किलोमीटरच्या लांब आहे, तरी पण आपण इथं नळ खोलला आपल्या घरात, तरी किती फोर्सफुली पाणी येतं. कसं काय येतंय, कोणाला माहिती आहे कसं काय येतंय. तुम्ही म्हणता पाईपने येते, ठीक आहे, पाईपने येते, पण ते तिथून आपण जस्ट चालू केल्यावर फास्ट कसं काय येतं. जेव्हा ते पाण्याची टाकी अशी भरलेली असते फुल, ठीक आहे, फुल भरलेली, तर त्या हाईटवर आपण हाईटवरच लावतो त्याला, हाईटवर, बरोबर. मग या पाण्याच्या टाकीमध्ये एवढं पाणी आहे की ते एकदम खाली फोर्स, म्हणजे असं धक्का मारते येतं पाणी खाली, कुठून तरी निघण्याचा प्रयत्न करतो, पण आपण त्याला निघून देतोय का नाही. समजा मी इथे एक नळ केला, ठीक, इथून नळ केला. आता हा समजा हे म्हणजे व्हॅल्व केला, म्हणजे नळ काय, समजा इथं मी गेट लावलं, ठीक आहे. तर काय होईल, इथं माझी जी स्टोर्ड एनर्जी आहे, ठीक आहे, जी स्टोर्ड एनर्जी आहे, जे पाण्याने सगळे धरून ठेवली ती एकदम जबरदस्त एनर्जी, त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. काय म्हणतो आपण त्याला, पोटेन्शियल एनर्जी. आणि हे फक्त या गेटमुळे थांबलेलं आहे, ठीक आहे. आपण इथून पाईप लावल्यानंतर घरी आहे, इथं माझा टॅप आहे, समजा टॅप आहे, ओके, असं तरी वेगळाच टॅप आहे. समजा आता मी पोटेन्शियल एनर्जी इथं माझी स्टोर्ड आहे, ठीक आहे. आता बघा तुम्ही दोन जागे, मला इथं पाहिजे आहे, ठीक आहे ना, मला इथं पाणी पाहिजे आणि इथं स्टोर्ड आहे. आता इथं माझी काय आहे, एकदम जास्त एनर्जी, एकदम जास्त एनर्जी, एकदम हाय एनर्जी, ठीक आहे. आणि इथे एकदम माझी कमी एनर्जी किंवा लो एनर्जी किंवा झिरो आहे, ठीक आहे. इथं झिरो आहे समजा, इथं हाय एनर्जी आहे, इथं 100 आहे आणि इथं झिरो आहे. मग माझं काय झालं, एक पोटेन्शियल तयार झालं ना, म्हणजे हा इथे येण्यासाठी एकदम तयार आहे, पण मी याला थांबून ठेवलेलं आहे. हे पाणी इथून इथं येण्यासाठी तयार आहे, ठीक आहे. पाणी इथून येण्यासाठी तयार आहे, पण इथं थांबून ठेवलं आहे. म्हणजे याने काय केलेलं आहे, पोटेन्शियल क्रिएट केलेलं आहे, इथं पोटेन्शियल क्रिएट केलेलं आहे. म्हणजे एकदम बघा तुमचं काय, हाय एनर्जी टू लो एनर्जी जात नाही कधी पण, है ना. एकदम हाय एनर्जी असती आणि ते नंतर एकदम लो एनर्जी पर्यंत जाते, है ना. मग इथून जसं मी गेट खोलला, काय होणार, हे पाणी इथून ट्रॅव्हल करायला लागलं, इथपर्यंत आलं, ठीक आहे. मी खोललं तर माझं पाणी बाहेर आलं, बरोबर. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं काय आलं, पाणी सगळं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झालं, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे. आणि आपण बाहेर पण त्याला काढलं, म्हणजे एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केला आहे. पोटेन्शियल डिफरन्स, एक डिफरन्स क्रिएट झाला होता ना, 100 आणि हा 0 आहे ना, दोन्ही वेगळ्या क्वांटिटी आहे, बरोबर. आता आता काय झालं, गेट खोलल्याच्या नंतर काय झालं,
इथं समजा ह्या पॉईंटला मी बोललो की इथं माझं 50 आहे, तर इथं पण माझं 50 असणार, कारण की झिरो डिफरन्स आहे, डिफरन्स झिरो आहे म्हणून माझं नॉर्मल आहे. पण मी इथं 100 आणि 0 करून काय केलं होतं, त्याला एक पोटेन्शियल, एक ताकद मध्ये नाही का जमा करून ठेवली होती, म्हणजे त्याला जाऊन देत नव्हतं म्हणून ठेवली होती. ठीक आहे ना. म्हणजे काय आलं, हे तुमचा सोर्स झाला, सोर्स झाला, आणि सोर्स मधून इलेक्ट्रॉन झाले, इलेक्ट्रॉनचा पळण्यासाठी एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झालेला, म्हणजे पाणीमध्ये तुमचं काय झालं, इलेक्ट्रॉन झालं, इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला ही कंडिशन तयार केलेली आहे. काय केलेली, इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्यासाठी अशी कंडिशन तयार केलेली आहे की इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील, तर त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, 100 मायनस 0 किती, 100. ओके, मग हे झालं पोटेन्शियल डिफरन्स. तर हे पण आपण बघूया नंतर. ओम्स लॉ आहे, ओम्स लॉ, ओम्स लॉ आहे. ठीक आहे, ओके. मग हे झालं तुमचं फर्स्ट युनिट. ठीक आहे, आता आपण पुढचे आता मी फर्स्ट युनिट चालू करतो. ठीक आहे, त्याच्यातले काही काही पॉईंट्स आहेत जसं रेसिस्ट करंट वगैरे जे आहेत ना, जे ईएमएफ वगैरे, तर हे तुम्हाला मी आता सांगतो. ठीक आहे, फर्स्ट लेक्चर आपण चालू करूया. पण हे एवढं तुमचं बेसिक्स होतं स्टार्टिंगचं. म्हणजे सेकंड युनिट, थर्ड युनिट, फोर्थ युनिट, 5 युनिट, 6 युनिट हे मी तुम्हाला पुढच्या, जसं तुमचं पुढचं युनिट चालू होईल ना, हा फर्स्ट आपले चॅप्टर, मग मी तुम्हाला हे परत लिहून टाकतो. ठीक आहे, मग कळालं असेल तर मग पुढचा बघूया. ठीक आहे, फर्स्ट युनिट लिहून घ्या, नोट्स बनवा. ठीक आहे, नोट्स चेक करणार आहे मी नंतर. फर्स्ट युनिट काय, जेवढं समजलं तुम्हाला, जसं तुमच्या लँग्वेज मध्ये समजतंय, फक्त मराठीत लिहू नका नोटबुक मध्ये, तुमच्या जे लँग्वेज मध्ये तुम्हाला समजतंय ना त्या लँग्वेज मध्ये लिहा. फर्स्ट युनिट तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ठीक आहे, एक 5 मिनिटात मी काय करतो, परत एक लिंक पाठवतो, कारण की लिंकचा एक्सपायर होणार आहे. ठीक आहे, 5 मिनिटात परत एक लिंक पाठवतो, त्याच्यावर कनेक्ट करा. ठीक आहे, सगळ्यांनी करा एवढं जण. बघा आता इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. तर पहिलं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम शिकण्याच्या अगोदर आपल्याला इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स, जसं मी तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स ईएमएफ हे माहित पाहिजे. ठीक आहे ना, ईएमएफ माहित पाहिजे. ईएमएफ मी काय सांगितलं की समजा माझं ईएमएफ, आता ईएमएफ ला कसं एक्सप्लेन करणार मी, की समजा माझा एक कंडक्टर आहे. ठीक आहे, कंडक्टर आहे, लेट सपोज माझा हा कंडक्टर आहे. ठीक आहे, कंडक्टर आहे. ओके, तर कंडक्टर मध्ये काय असतं, कंडक्टर मध्ये काय असतं, इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतं, इलेक्ट्रॉन्स असतात. तर हे इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स. तर हे स्टार्टिंगला फक्त तुम्ही जर वायर घेऊन आले, वायर घेऊन आले, त्याला तशीच ठेवली, आपण बघतोय वगैरे, तर त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील ते आपल्या जागेवर थांबलेले आहेत, आराम करत आहेत. सगळे इलेक्ट्रॉन्स आराम करत आहेत, म्हणजे काही जागेवर हलत नाही, काही कोणत्याही डायरेक्शन मध्ये कोणासोबत पण असं त्यांचं एक शॉर्ट इन शॉर्ट गप्पा मारत चाललंय एकमेकांसोबत, नॉर्मल थांबू ना आपल्या आपल्या जागेवर. इथं कोणत्याही डायरेक्शन मध्ये, कोणत्याही डायरेक्शन एरो दाखवतो, कोणत्याही डायरेक्शन मध्ये. हे झालं नॉर्मल कंडक्टर. तर नॉर्मल पोझिशन मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍट रेस्ट असतात. काय असतात, ऍट रेस्ट. इनसाइड द कंडक्टर लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, फ्री इलेक्ट्रॉन. काय म्हणतो, फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि हे कंडक्टर आहे, कंडक्टर. काय तुम्हाला कंडक्टर माहित असेल काय असतं, म्हणजे ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होती ना, आपण वायर वगैरे जे बघतोय ते कंडक्टर आहे. ठीक आहे, आणि जे वायरच्या बाहेर जे रबराचं हे असतं ना, पीव्हीसी वगैरे असतो, जे त्याच्यावरची जे आपण काढतो ना आपण पुढे कनेक्ट करण्यासाठी, तर तो असतो इन्सुलेटर. बरोबर, कंडक्टर झाला, इन्सुलेटर झाला. हे तुम्हाला माहित पाहिजे. कंडक्टर काय करतो, विच कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी, अँड इन्सुलेटर विच अपोजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे विच डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, कंडक्टर झाला. आता ऍट रेस्ट मध्ये, नॉर्मल मध्ये, एक कंडक्टर मध्ये भरपूर काय असतं, भरपूर इलेक्ट्रॉन्स असतात, विच इज ऍट रेस्ट. ओके, आपल्या आपल्या जागेवर निवांत बसलेले असतात. ठीक आहे, जोपर्यंत मी याला काहीतरी भारी फोर्स लावतो,
आता याला मी इलेक्ट्रॉन्सला जोपर्यंत त्याला मला काय करायचं, या इलेक्ट्रॉन्सला एका लाईन मध्ये अशा लाईन मध्ये घेऊन यायचं. ते कसे येतील, जोपर्यंत मी याला काहीतरी बाहेरून काहीतरी देत नाही, त्याला फोर्स देत नाही. आता मी कसं देणार ते फोर्स? ओके, आता बघा हे इलेक्ट्रॉन्स आहेत ऍट रेस्ट आहे. आता बघा, इफ वी वॉन्ट टू मेक द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, इफ यू वॉन्ट टू मेक द मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स, जर मला या इलेक्ट्रॉन्सला मोशन मध्ये न्यायचंय तर मी काय करेल, त्याला एक सप्लाय लावायला. ठीक आहे, मी एक सप्लाय लावतो. ठीक आहे, एक सप्लाय लावतो. सप्लाय म्हणजे काय? सप्लाय म्हणजे काय लावतो? एक बॅटरी लावतो. ठीक आहे, एक बॅटरी लावतो. आता ती बॅटरी बघा, बॅटरी काय करते, ठीक आहे. आता ही बॅटरीचं बघा, ही काय, याला ही जी मोठी दांडी आहे याला म्हणतो आपण सिंक, आणि हे सोर्स. तर बॅटरी आहे शेवटी. बॅटरी काय करते, काय देते, इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड करते. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स म्हणजे काहीतरी फोर्स जनरेट करते. सोर्स म्हणतो आपण, जे छोट्याशा याला काढीला सोर्स म्हणतो. सोर्स म्हणजे काय, ज्याच्यातून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. सोर्स आहे म्हणजे इथून इलेक्ट्रॉन्स माझे इन्सर्ट होतात, इलेक्ट्रॉन्स इथून चालले. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्सला मी असं ब्लॅक डॉट बनवतो. इलेक्ट्रॉन्स असे आले, इथून 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 आले, इथून आले, इथून आले, म्हणजे असं डायरेक्शन आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स आले. आता याच्यामुळे काय झालं, याच्यामध्ये जे माझे कंडक्टर आहे आतमध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स अशा आरामात आपल्या डायरेक्शन मध्ये जवळजवळ कुठे पण फिरत आहेत. ठीक आहे, मग याच्यामुळे काय होणार, जसं मी बॅटरी लावणार तर इथून तो फोर्स आला, ऑटोमॅटिक फोर्स आला. ठीक आहे, फोर्स आल्यामुळे काय झालं की माझे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे रॅन्डमच्या ऐवजी आता कोणत्याही डायरेक्शन मध्ये करणार आतमध्ये, हे काय करते एकच डायरेक्शन मध्ये अलाइन होते, एकच डायरेक्शन मध्ये, नाही का? असं जसं कोण टीचर येतो की स्टुडंटला किती नाही का एकदम सरळ वगैरे जायला लागतं लाईननी, है ना? स्टुडंट म्हणजे इलेक्ट्रॉन झाले आणि जे टीचर झाला म्हणजे तो फोर्स झाला, बॅटरी झाला. ठीक आहे ना, एक्झाम्पल म्हणून सांगितलं, लक्षात ठेवतो. मग काय हे सगळे इलेक्ट्रॉन्स एका अलाइन झाले. ठीक आहे, म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन्सला एका लाईन मध्ये नेण्यासाठी आपण बॅटरी लावली. ठीक आहे, आणि हे एका लाईन मध्ये आले की सगळे इलेक्ट्रॉन्स असे फ्लो व्हायला लागले. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स असे फ्लो व्हायला लागले. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स असे फ्लो व्हायला लागले, मग इथून ते परत बाहेर निघाले. ठीक आहे, जे कळलं की माझं जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते नॉर्मली पहिले आपल्याच जागेवर इकडे तिकडे जवळजवळ फिरत होते. ठीक आहे ना, नंतर मी काय केलं, एक सोर्स लावला. सोर्स म्हणजे एक बॅटरी लावली. बॅटरीमुळे काय ना, सगळे इलेक्ट्रॉन्स इथून असे फ्लो व्हायला लागले. ठीक आहे ना, फ्लो व्हायला लागले. म्हणजे तुमचं जे कंडक्टर आहे, है ना, आता समजा कंडक्टरच्या ऐवजी मी इथे एक बल्ब लावतो. ठीक आहे, नॉर्मली इथे बल्ब असं नॉर्मली असेल. जेव्हा त्या बल्बच्या फिलामेंट्स मध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होतात, ठीक आहे ना, फ्लो होतात, तेव्हा तो ग्लो व्हायला लागतो, बरोबर? इलेक्ट्रॉन्स परत बाहेर येतो, म्हणजे करंट आहे. ठीक आहे ना, हा करंट आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, करंट आहे. ठीक आहे ना, करंट जेव्हा म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स जेव्हा कोणत्याही डिव्हाइस मध्ये फ्लो होतात तर त्याला हीट करतात. ठीक आहे, हीट करतात, गरम करतात. ठीक आहे ना, कोणताही असो, आता फोन म्हणा, सगळं सगळं सगळ्यांमधून इलेक्ट्रॉन्स पळवायलाच लागतात आपल्याला. म्हणून याला हे नॉर्मल ठेवण्यापेक्षा आपण त्याला पळवू, है ना, काहीतरी होतंय त्याच्यामुळे. ठीक आहे ना, मग आपण काय करू शकतो, या बॅटरीच्या ऐवजी एक बॅटरी लावू शकतो, किंवा व्होल्टेज सोर्स असतो वेगळा, एक व्होल्टेज सोर्स तो पण लावू शकतो. ठीक आहे ना, मग काय होतंय की याच्यामुळे फोर्स जनरेट होते, है ना, बॅटरीमुळे फोर्स जनरेट झाली, जे त्या इलेक्ट्रॉन्सला पळवण्यासाठी ऍक्ट होती. ठीक आहे, आणि तुमचे इलेक्ट्रॉन्स कुठे येतात, ते सिंक होतात. सिंक मध्ये मध्ये काय, जिथे जाऊन ते गायब होऊन जातात, है ना, इकडे जातात, असं येते. म्हणजे तुमचं इलेक्ट्रिकल सर्किट आहे हे पूर्ण असं जिथून चालू झालंय ना, समजा इथून चालू झालं. ठीक आहे, समजा इथून, ठीक आहे ना, समजा तुमचा इलेक्ट्रॉन्स पळण्यासाठी इथून चालू झाले का, चालू झाले. ठीक आहे, कुठेही जाऊन द्या, आपण कुठेही जाऊन द्या, कुठे किती लावून जाऊन द्या, पण ते यायला इथंच पाहिजे, सिंक व्हायला. ठीक आहे, कळलं?
जिथून चालू झाले ते इलेक्ट्रॉन शेवटी सिंक झालेच पाहिजे. सिंक म्हणजे काय, तिथं गायब झालेच पाहिजे. परत रिटर्न पाथ आलाच पाहिजे त्याचा. ठीक आहे, रिटर्न पाथ आलाच पाहिजे. करंट जेव्हा फ्लो होतो तो रिटर्न पाथ मध्ये येतो. ठीक आहे, मी एक नवीन लिंक पाठवतो, त्याच्यावर सगळेजण कनेक्ट व्हा. नवीन लिंक पाठवतो, त्याच्यावर सगळेजण कनेक्ट व्हा. मीटिंग एंड करतोय मी.